वसा जनसेवेचा. कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासह तसेच अवैध धंद्यांवर आळा घालण्याच्या उद्देशाने नवनियुक्त ठाणेदार शरद माळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने मोहना बुद्रुक या दुर्गम भागात अचानक धाड सत्र राबवले. सकाळी 5:30 वाजताच्या सुमारास या धडक कारवाईमुळे परिसरातील अवैध दारू विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत. या कारवाई दरम्यान गावातील हातभट्टीची गावठी दारू विक्री करणाऱ्या संशयितांच्या घरांची सखोल तपासणी करण्यात आली. तसेच नदीकाठालगत सुरू असलेले गावठी दारूचे अड्डे पोलिसांनी पूर्णपणे उद्ध्वस्त केले. धाडी दरम्यान लपून ठेवलेली अंदाजे 25 ते 30 हजार रुपये किमतीची हातभट्टीची गावठी दारू गावातील महिला पंचाच्या समक्ष जागच्या जागी नष्ट करण्यात आली. या प्रकरणी संबंधित अवैध दारू विक्रेत्यांविरुद्ध पोलीस स्टेशनमध्ये महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे. ही यशस्वी कारवाई ठाणेदार शरद माळी यांच्या नेतृत्वात पोलीस अंमलदार हेड कॉन्स्टेबल काकड, हेड कॉन्स्टेबल पवार, पोलीस कॉन्स्टेबल पाटोळे, महिला पोलीस कॉन्स्टेबल नीता पवार आणि चालक यमले यांच्या पथकाने केली. मोहना बुद्रुक येथे अनेक वर्षांनंतर एवढ्या मोठ्या प्रमाणावर अवैध हातभट्टी दारू विरोधात प्रभावी कारवाई झाल्याने गावातील महिलांनी मोठे समाधान व्यक्त केले असून पोलीस प्रशासनाच्या या धाडसी मोहिमेचे स्वागत केले आहे. भविष्यातही अवैध धंदे, गुन्हेगारी प्रवृत्ती आणि समाज विघातक कृत्यांविरुद्ध अशाच प्रकारच्या कठोर व सातत्यपूर्ण कारवाया सुरू राहणार असल्याचा निर्धार पोलिसांनी व्यक्त केला आहे. सिटी न्यूज. सिटी न्यूज वसा जनसेवेचा.